रवी पुजारी हा एक भारतीय गुंड आहे जो विविध खून आणि भारतीय सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमक्या देण्यामध्ये सामील आहे. जानेवारी 2019 मध्ये त्याला डकार सेनेगल येथे अटक करण्यात आली. पश्चिम आफ्रिकेतील त्याच्या परोपकारी कार्यासाठीही तो प्रसिद्ध आहे. पुजारीचे करिअर कसे झाले आपण हे पाहणार आहोत. रवी पुजारीने 1980च्या दशकात गुन्हेगारी कारकिर्दीला सुरुवात केली आणि 21व्या शतकात त्याने स्वतःची टोळी तयार केली. सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार पुजारी त्यावेळी ऑस्ट्रेलियात लपला होता आणि त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन पासपोर्ट होता. दाऊद किंवा त्याचा साथीदार छोटा शकीलच्या जवळच्या लोकांना लक्ष केल्याचा दावा करत त्याने अनेकदा पोलिसांना फोन केला. 13 फेब्रुवारी 2016 रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या निषेधाच्या वादावर रवी पुजारी यांनी इस्लामी कट्टरवादी हुर्रियत गट सय्यद अली शाह गिलानी यांना संपवण्याची धमकी दिली होती. 2017 आणि 2018 मध्ये विद्यार्थी आणि आमदारासह भारतातील विविध कार्यकर्त्यांनी रवी पुजारी सध्या ऑस्ट्रेलियात असलेल्या त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याच्या पोलीस तक्रारी केल्या होत्या. 2019 मध्ये केरळचे आमदार पीसी जॉर्ज यांनी तक्रार केली की त्यांना रवी पुजारीकडून त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. केरळ पोलिसांनी सत्यापित केले की मिस्टर जॉर्ज यांना सेनेगलमधून कॉल आले होते. 2009 ते 2013 पर्यंत पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन आणि शाहरुख खान यासारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांना धमक्या दिल्या होत्या. रवी पुजारीने शाहरुख खानचा मित्र आणि व्यावसायिक भागीदार असलेल्या करीम मोरानी सोबतच्या संबंधांमुळे शाहरुख खानला धमकी दिली होती. सेनेगलमध्ये असताना त्याने पश्चिम आफ्रिकेत 9 आउटलेटसह नमस्ते इंडिया नावाची रेस्टॉरंट चेन चालवली होती. त्यांनी पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या विविध ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्या भागात देणग्या दिल्या. त्यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल तेथील प्रादेशिक वृत्तपत्रांनीही घेतली होती. मित्रांनो, यापुढे आपण पाहणार आहोत की रवी पुजारी यांना अटक कशी करण्यात आली. तर 21 जानेवारी 2019 रोजी पुजारीला डकार सेनेगल येथील एका न्हाव्याच्या दुकानातून अटक करण्यात आली, जिथे तो अँथनी फर्नांडिस या नावाने त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्यानंतर मुंबई पोलीस त्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती करण्याची तयारी करत होते. पुजारीकडे बुर्किना पासपोर्ट होता. पूर्वी तो ऑस्ट्रेलियात राहत होता असे मानले जात होते. फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकन सिनेगालच्या संयुक्त कारवाईत अटक होण्यापूर्वी पुजारी सेनेगलमध्ये स्थानिक जामिनावर असताना दक्षिण आफ्रिकेत पळून गेला होता. त्याच महिन्यात त्याला सेनेगल आणि नंतर भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला कर्नाटक पोलिसांकडे आणण्यात आले आणि कर्नाटक आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी 10 गंभीर गुन्ह्यासाठी तो हवा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनेगलमध्ये रवी पुजारी अँथनी फर्नांडिस या नावाने राहत होता, रेस्टॉरंट चालवत होता आणि सामाजिक कार्य करत होता. अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बेड्या ठोकून भारतात आणण्यात भारत सरकारला अखेर यश आले आहे. गत 26 वर्षापासून सुरू असलेला लपंडाव अखेर संपुष्टात आला आहे. सध्या कर्नाटक पोलीस त्याची कसून चौकशी करत असून त्याच्याकडून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. भारतात रवी पुजारी विरोधात अनेक गंभीर प्रकरणं दाखल झाली होती. असे असले तरी भारत सोडल्यानंतरही त्याची हत्या, वसुली यांसारखी कामे सुरूच होती. सेनेगल पोलिसांनी 19 जानेवारी 2019 रोजी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक केली. त्यावेळी तो सलूनमध्ये केस काळे करण्यासाठी जात होता.
असे सिलेगन पोलिसांनी म्हणले आहे. अटक केल्याच्या 1 वर्षानंतर सिलेगन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आले. विशेष म्हणजे तो 1994 मध्ये भारतातून पळाल्यानंतर 5 देशांमध्ये 4 वेगवेगळ्या नावांनी राहत होता. रवी पुजारी छोटा राजांच्या खूप जवळचा होता. जेव्हा पुजारीवर दबाव टाकला तेव्हा तो 1994 मध्ये आधी नेपाळला पळाला आणि त्यानंतर बँकॉकला फरार झाला. तो 1994 पासून पुढची 4 वर्षे धंदा करत होता. पुजारी मुंबईमध्ये अनेक गुन्हे प्रकरणांमध्ये अडकलेला होता. तर 1994 ते 1998 दरम्यान पुजारी नेपाळहून आपले बेकायदेशीर धंदे चालवत होता. मात्र पोलिसांच्या दबावानंतर त्याने नेपाळहून सुद्धा पळ काढला. त्यानंतर 2003 पर्यंत तो बँकॉकमध्ये वास्तव्यास होता असा दावा पोलिसांनी केला आहे. पुजारीने कसिनो आणि डान्स बारमध्ये खूप पैसा लावला होता. मात्र बँकॉकच्या स्थानिक माफियांसोबत वाद झाल्यामुळे बँकॉक सुरक्षित नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे तो बँकॉकहून सुदानला पळाला. तिथे त्याने कपड्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात नुकसान झाल्यामुळे तोही व्यवसाय त्याला बंद करावा लागला. त्यानंतर पुजारी बुर्किना फासो येथे शिफ्ट झाला. बुर्किना फासोमध्ये जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा 2015 मध्ये रवी पुजारी सेनेगलला पळून गेला. तिथे त्याने महाराजा इंडियन रेस्टॉरंट सुरू केले. सेनेगलमध्ये त्याचा व्यवसाय चांगला चालला. अंडरवर्ल्ड गुरु छोटा राजन त्याला अँटनी फर्नांडिस बोलवत होता. काही काळानंतर रवी पुजारीने आपले नाव बदलले आणि टोनी फर्नांडिस ठेवले. टोनी फर्नांडिस या नावाने तो नेपाळ, बँकॉक आणि सुदानमध्ये राहिला. बुर्किना फासोमध्ये झाल्यानंतर त्याने आपले नाव रॉकी फर्नांडिस सांगितले आणि याच नावाने त्याने पासपोर्ट सुद्धा तयार केला होता. आतापर्यंतच्या तपासामध्ये अशी ही माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आमचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल, आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कथेमध्ये, नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.